आजही ज्ञानोबाराय आळंदीमध्ये आहेत, संजीवन आहे, तिथे बसून कीर्तन करतात. बऱ्याच लोकांना याचा अर्थ माहिती नाही. संजीवन समाधी म्हणजे ज्ञानोबाराय आहेत का, उकरून गेलं तर खाली भेटतील का, मूर्ख प्रश्न आहे ते. ज्या अर्जुनांना गीता सांगितली त्या अर्जुनांना पारद्यांनी दगड मारलेले नंतर. गीता सांगितली होती तेच त्यानेच ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबारायांनी कोरं पत्र पाहिलं त्यावेळेस ज्ञानोबारायांनी एक मान्य केलं की 1400 वर्ष जगूनही, 1400 वर्ष साधना करूनही, तपश्चर्या करूनही अजून कोरा आहे. आणि ज्ञानोबारायांना छान वाटलं, माणसाने संतांकडे जाताना कोरं गेलं पाहिजे. ज्ञानोबारायांमुळे मराठी मोठी झाली. मराठीमध्ये लिहिलं म्हणून ज्ञानोबाराय मोठे नाही आहेत. तुम्ही जर याला परत सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहायला लागले तर मग तुम्हाला पोपटाच्या बोलण्याचा अभ्यास करावा लागेल. तो का बोलू शकतो, त्यानंतर रेड्यावरती तुम्ही यायचं. काय ना, सामान्य लेन्समधून बघण्याचा प्रयत्न करा. ते उपजताची ज्ञानी होते, ते देवाचे अवतार होते हे म्हणलं की माणूस त्याचा अंग काढून घेतो. त्यांचं वेगळंच होतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. एका 16 वर्षाच्या मुलाने भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं. अवघं 21 वर्षांचं आयुष्य संजीवनी समाधी घेतली. त्यांना आपण ओळखतो माऊली म्हणून, ज्ञानेश्वर माऊली. पण खरा प्रश्न असा की ज्ञानेश्वर माऊलींना खरंच आपण तितकंसं ओळखलं आहे का? आज आपण याच सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत योगेश जायभये सर. चला तर मग त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात. नमस्कार सर, तुमचं आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ज्ञानेश्वर महाराज यांच्याविषयी खूप काही जाणून घेणार आहोत, पण पहिलीच सुरुवात मी त्यांच्या नावापासूनच करते. ज्ञानेश्वर म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्माला आलेलं हे बाळ. त्या काळात त्यांनी ज्ञानेश्वर असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला. मग त्या पाठीमागे काही सामाजिक किंवा कौटुंबिक किंवा आध्यात्मिक अशी काही कारणं होती? आता ज्ञानेश्वर हे जर नाव भगवान श्री ज्ञानोबारायांचं आपण पाहिलं तर याचे आध्यात्मिक असे काही अर्थ नाही आहे. ज्ञान आणि ईश्वर याचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वर आहे. आणि ज्ञानोबारायांबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की उपजताची ज्ञानी, ते उपजता ज्ञान जन्माला आलं सगुण रूपाने, म्हणून त्यांना ज्ञानेश्वर म्हटलं जातं. आणि तुम्ही जर या भावंडांची नावं पाहिली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, म्हणजे याचा सांकेतिक अर्थ असा आहे की ज्यावेळेस तुमच्या अहंकाराची निवृत्ती होती त्यावेळेस ज्ञानाचा जन्म होतो असं म्हटलं जातं. निवृत्ती ज्ञानदेव आणि तुमचा मुक्तीचा मार्ग सोपा होतो म्हणून सोपान, असे या नावांचे अर्थ आहेत. आणि ज्ञानोबारायांचं नाव ज्ञानेश्वर का आहे तर ते साक्षात ज्ञान आहे, जे सजीव रूपाने महाराष्ट्रात जन्माला आलं आणि याचा आपल्याला अभिमान पाहिजे, म्हणून त्यांचं नाव ज्ञानेश्वर असं आहे, मला तरी वाटतं. वा. समाजाने विठ्ठलपंत आणि त्यांच्या मुलांना वाईट टाकलं. एवढंच काय, अन्न पाणी सुद्धा त्यांना करून दिलं नाही. तर मग ज्याच्यावर समाजाने इतका अन्याय केलाय त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी सगळं जग सुखी व्हावं अशी प्रार्थना केली. तर स्वतःचं दुःख विसरून संपूर्ण जगाचा विचार करण्याची ही करुणा नेमकं त्यांच्यात कशी आली असावी, काय वाटतं याविषयी? माणूस आहे ना, ज्यावेळेस रिॲक्ट करत असतो किंवा एखादी प्रतिक्रिया देत असतो, तो त्याने सोसलेल्या दुःखांपासूनच देत असतो. ज्ञानोबारायांचं जर वय पाहिलं, म्हणजे ज्या वयात किंवा ज्या काळात ज्ञानोबारायांना त्रास झाला, ते वय एका बालकाचं वय होतं. आणि त्यांना माहिती होतं की एका बालकाशी कसा व्यवहार केला जावा. ज्ञानोबारायांचं तुम्ही साहित्य पाहा, तिथे कुठेही कठोर भाषा नाहीये. आणि ज्ञानोबारायांनी सर्व जग सुखी व्हावं, सर्वांना करुणेची भाषा दिली. याचं कारण हे होतं की ज्ञानोबाराय, मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीनाथ ज्या वयात ते दुःख सोसत होते, त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा मागितला. म्हणजे संन्याशाची मुलं नाहीत हे सिद्ध करा, अशी व्यवस्था होती. आणि या व्यवस्थेने कसं राहावं, यात म्हणजे ज्ञानोबारायांना असं कळलं की या जगामध्ये करुणेचा अभाव असावा कदाचित. म्हणजे एक मुलगा आहे, एक छोटं बाळ आहे आणि त्या बाळाला त्याचा जगण्याचा प्रश्न असतो आणि त्याला तुम्ही विचारता की कोण आहे तू?
हं. तुझा काय अधिकार आहे? त्याला अधिकार नसतो कळत. त्याचा भुकेचा प्रश्नही असू शकतो. ज्ञानोबांना वाटलं की या व्यवस्थेत ह्या गोष्टी होणार आहे आणि आपण करुणा शिकवली पाहिजे. प्रत्येक संतांनी एक तत्व दिलं, म्हणजे जसं आपण जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्य मूर्ती म्हणतो, तसं ज्ञानोबारायांना माऊली म्हणतो. माऊली आणि करुणा, म्हणजे माऊलीला कोणतं विशेषण लागतं तर करुणेचं विशेषण लागतं. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी करुणेची प्रार्थना केली असावी. ज्याचा अभाव जाणवतो माणूस तीच गोष्ट देत असतो. म्हणजे एखादा व्यक्ती खूप दान करत असेल, तर त्याला खूप सोसावं लागलेलं असतं आणि तीच गोष्ट तो देत असतो. म्हणून ज्ञानोबारायांनी अवघाची संसार सुखाचा करीन म्हटलं. कारण त्यांना हे विश्वचे माझे घर याच्यावरती जगायचं होतं. कुठलीही धर्म, कुठलीही भाषा, कुठलाही पंथ त्यांना महत्त्वाचा वाटला नाही. म्हणजे रेड्यातूनही वेद बोलवले जातात आणि भिंतीलाही चालवलं जातं. म्हणजे रेडा एकदम हे अवस्था आली. आता याच्या खाली नाहीये. हे सांकेतिक अर्थ असतात. याचे वैज्ञानिक दृष्टिकोन शोधायला गेलं तर तुम्ही थांबून जाता. आणि याचे जर सांकेतिक अर्थ लावायचा प्रयत्न केला, म्हणजे एखादी भिंत चालू शकते, एखाद्या भिंतीत पण जीव असू शकतो. फॉर एक्झाम्पल, लोकं विचारतात, भिंत चालवली का? हे चालवलं का? त्याचे वेगळे अर्थ असे असतात. आता मी काल काल आमच्या कोथरूडला एक किस्सा असा झाला, की एक काही गोष्टी निर्माण करणं असतात. तिथे बिल्डिंग्स वगैरे असतात आणि एक पाणीपुरीवाला पाणी विकत होता. आणि काहीही विचारलं नाही त्याला. काहीही कोणी बोललं नाही, काही नाही. 2 व्यक्ती आले, पोलीस होते ते, आणि त्याचा सरळ गाडा पाडून दिला. त्याचं सगळं सांडलं वगैरे. म्हणजे तेवढी त्याची हे असते, की ॲट तुम्ही त्याला विचारू शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी या व्यवस्थेत पहिल्यापासून होत होत्या. म्हणजे करुणा शिकवावी लागते. ज्ञानोबारायांनी करुणेचं भाष्य करुणेवरती का केलं? ज्ञानेश्वरी जर आपण पाहिली ना, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत प्रेम शिकवलेलं आहे, शांती शिकवलेली आहे, करुणा शिकवलेली आहे, वैराग्य शिकवलेलं आहे, योग शिकवलेला आहे. असं ते ज्ञानोबारायांचं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं. नक्कीच. आता खरं तर बघायला गेलं तर समाजाने त्यांच्या आई-वडिलांना इतका त्रास दिला, की देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांना प्रायश्चित्त म्हणून प्राण सोडले त्यांनी, असं आपण ऐकतो. तर या सगळ्या घटनेकडे आजचा समाज सनातनी व्यवस्थेने केलेला मानसिक खून म्हणून बघतो. तर हे बरोबर आहे का? मग या सगळ्या घटनेकडे आपण कसं पाहायला पाहिजे? तुम्ही काय सांगाल याच्यावरती? ज्ञानोबारायांनी जो संघर्ष केला, म्हणजे 21 वर्षात किंवा इतर त्यांच्या भावंडांनी केला, तो एका व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह होता, सोप्या भाषेत. म्हणजे ज्ञानोबारायांनी गीतेचं विश्लेषण का लिहावं लागलं? हं. गीतेवरती टीका का लिहावी लागली? जर आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला काही गोष्टी दिसून येतात, की व्यवस्था दिसते, राज्यशास्त्र पण हां. दिसतं. या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्यावेळेस विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणी मातांना ह्या देहदंडाची शिक्षा सुनावण्यात हं. आली. म्हणजे अशी व्यवस्था आहे का जिथे आपल्याला मिडपाथ म्हणतो, मिडपाथ हं, नाही, हं. जिथे अमेंडमेंट्स नाहीये, काहीतरी गोष्टी करता येत नाहीये. आणि असा म्हणजे कोणता अपराध होता तो? आणि त्याचे पुरावे नंतर सापडलेच ना हं, हं. तुम्हाला. म्हणजे दोष व्यवस्थेत होता. येस. नक्कीच. हं. आणि याच्या आणि त्यांना देहदंडाची मानसिक खून म्हणता येईल का? तर मानसिक खून म्हणण्यापेक्षा हे व्यवस्थेचे दोष होते. आणि एवढी वाईट एखादी व्यवस्था असू शकते जिथे, म्हणजे त्यांचा संघर्ष संपला का? म्हणजे त्यांनी हे सोडलं. त्यांनी देहांत प्रायचित्त केलं, मग हं. विषय तिथे थांबायला हवा होता. हो. नंतर पुरावे मागण्याची आवश्यकता नव्हती. हं. परत त्या भावंडांना तो संघर्ष आलाच ना. ज्ञानोबारायांना त्यासाठी फिरावं लागलं, पैठणला हं. जावं लागलं, शुद्धीपत्रासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागल्या. म्हणून हा मानसिक खून आहे का? तर मानसिक खून म्हणण्यापेक्षा ही एक व्यवस्था होती. आणि ज्ञानोबारायांना म्हणजे ज्यांनी त्रास दिला, काय असतं, की तुका म्हणे तोचे संत सोसी जगाचे आघात, असं म्हटलं जातं हं. आपल्याकडे. तर ज्ञानोबारायांच्या जीवनाविषयी बऱ्याच धारणा बोलल्या जातात, की एवढ्या लहान वयात एवढं सोसलं म्हणून एवढं मोठं पण हे का? ज्ञानोबारायांच्या वडिलांना ह्या सगळ्या गोष्टी सोसाव्या लागल्या. म्हणजे ती जी रात्र होती, हं. तुम्ही एक विचार करा, एक सामान्य माणूस म्हणून आपण विचार केला पाहिजे, की अशी रात्र येते आणि विठ्ठलपंत ते पत्र लिहितात त्या भावंडांना, की "प्रिय मुक्ताई, प्रिय ज्ञाना", आणि त्या पत्रामध्ये लिहितात, की "आम्हाला देहदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. आम्हाला देहांत प्रायचित्त करावं लागतंय." ते हं. पत्र लिहिताना एक बाप म्हणून त्यांचं काळीज कसं असेल? ते पत्र लिहिताना किंवा पत्र वाचून दाखवताना त्या आईला काय वाटत असेल? हं. ती 4 भावंडं आहेत आणि ती पहाट बघा ना कशी असेल. त्या 4ही भावंडांना ज्यावेळेस ते पत्र वाचलं आणि पत्र वाचल्यानंतर कळतं, की ते असताना सुद्धा आपल्याला संघर्ष होता. आता त्यांचं अस्तित्वच नाहीये. आता पुढे काय? एक व्यक्ती म्हणून जरी आपण याचा विचार करायला हं. गेलं, तर ती
सकाळ खूप भयानक होती आणि ज्ञानोबारायांनी जे दुरितांचे तिमिर जावो म्हटलं, तो अंधार संपवलेला आहे आणि ती सकाळ कदाचित अशीच होती, की ज्ञानोबारायांना ती जाणीव झाली असावी. हं. निवृत्तीनाथ त्यानंतर दिसलेच हो. गेले होते काही हं. काळासाठी. गुरूंच्या शोधामध्ये ते होते आणि ज्ञानोबारायांना त्यावेळेस आपल्या जबाबदारीची जाणीव झाली होती, की आपण काय बदललं पाहिजे, हे त्यांना जाणीव झाली. म्हणजे कुठलीही व्यवस्था जर काही गोष्टी खूप वाईट देत असेल, तर खूप चांगलं नक्कीच होणार असतं. आपल्याकडे साधं हिंदीत म्हटलं जातं ना, "बहुत कुछ बुरा होगा, सब कुछ अच्छा अच्छा होने से हं. पहले." तसाच तो प्रकार होता. आई-वडिलांच्या निधनानंतरही 4 अनाथ भावंड पैठणपर्यंत पायी प्रवास करत होते. समाजाने एवढा अत्याचार केला, त्रास दिला, तरी एकमेकांची साथ त्यांनी कधीच सोडली नाही. बरोबर. तर आपण आजकाल असं बघतो, की छोट्या-छोट्या कारणांवरनं आपल्याला नाती तुटताना दिसतात. तर मग या 4 भावंडांकडनं आपण काय शिकू शकतो? चारही भावंडांची जर आपण स्वभाव पाहिले ना, तर फार वेगवेगळे स्वभाव आपल्याला दिसतात. निवृत्तीनाथ थोडेसे एकदम कठोर म्हणता येऊ शकतात आपल्याला. कठोर म्हणजे ते शिस्त वगैरे. शिस्त. हं. ज्ञानोबाराय मवाळ होते आणि सोपानदेव तर बालकासारखंच हे करायचे त्यावेळेस ते व्यवस्थित त्यांचं सगळं कोऑर्डिनेशन होतं. मुक्ताबाई तडक-फडक होत्या एकदम. हं. ज्यावेळेस ज्ञानोबारायांना ताटीचे अभंग तुम्हाला माहिती आहे, की हं. म्हणजे ज्ञानोबारायांना ह्या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या. म्हणजे चारही भावंड ज्यावेळेस याच्याकडे प्रवास करत असतात पैठणकडे, त्यांचं कोऑर्डिनेशन होतं. म्हणजे ज्ञानोबारायांना ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या, ताटी बंद करून ते आतमध्ये बसले आणि ती निराशा होती एका प्रकारची. ज्या समाजासाठी मी हे सगळं करतोय, माझी हं. भावना शुद्ध आहे आणि तोच समाज आपल्याला संन्याशाची मुलं म्हणून हिणवतो. आणि ताटी बंद केल्यानंतर याची जाणीव मुक्ताईंना होते, की ज्ञानाचं ताटी बंद करणं योग्य नाहीये. इथे ही रडण्याची वेळ नाहीये, ही शांत बसण्याची वेळ नाही आणि एक बहीण म्हणून ती भावाला सल्ला देते, की "तू आता बाहेर आलं पाहिजे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा." ज्यावेळेस त्या म्हणतात, की पहिल्या काउन्सिलर मुक्ताबाईच आहे. हं. जे ज्ञानोबारायांचं काउन्सिलिंग कोण केलं? म्हणजे ज्या ज्ञानोबारायांच्या पसायदानावर आज सगळं शांतता अभ्यासली जाते, शांततेचं प्रमाण म्हटलं जातं, करुणेचं प्रमाण म्हटलं जातं. त्या ज्ञानोबारायांना प्रेरित करणाऱ्या, त्या ज्ञानोबारायांना मोटिव्हेट करणाऱ्या पहिल्या अ, व्यक्ती कोण असेल, तर त्यांची बहीणच आहे, मुक्ताबाईच आहे आणि मुक्ताईंचं वय लहान आहे. आणि लहान बहीण एका भावाला मोटिव्हेट करते, एका भावाला प्रेरित करते. यापेक्षा बॉन्डिंग किंवा फॅमिली रिलेशन बरं. कोणतं असू शकत नाही. आणि असं साधं मोटिव्हेशन नाही येते. ते त्यातनं बाहेर आल्यानंतर ज्ञानेश्वरीची निर्मिती आहे. नक्कीच त्यांचं नातं खरंच खूप सुंदर होतं. हं. तर तसंच ह्या 2 भावंडांचं म्हणजे निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, ते गुरु-शिष्याचं सुद्धा नातं पुढे होतं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांकडे देवाच्या रूपात कसं पाहिलं असेल? ज्यावेळेस निवृत्तीनाथ परत आले होते, त्यावेळेस निवृत्तीनाथांमध्ये त्यांना भाऊ दिसलाच नाही. हं. हे म्हणजे दादा हा म्हणजे आम्हाला जे गेले होते निवृत्तीनाथ, त्यानंतर जे परत आलेले निवृत्तीनाथ होते, ते गुरु म्हणूनच बरं. ज्ञानोबारायांना जाणवले आणि आपल्यासाठीच त्यांचं जाणं होतं, हे पण कदाचित त्यांना जाणवलं असं. आणि ज्ञानोबारायांनी भाऊ सुद्धा गुरु होऊ शकतो. म्हणजे याचे काय ना, संतांचं जे जीवन आहे, हं. याचे सांकेतिक अर्थ जर पकडले आपण किंवा सांकेतिक अर्थ जर घेतले ना, माणसाचं जगणं फार सोपं होतं. तुम्ही खूप तर्क लावत बसले ना, की मग सगळं डिस्टर्ब होईल. एकतर तुम्ही ते बंदच करता, नाहीतर पुन्हा तिकडे हं. फिरकतच नाही. असं होऊ शकतं. म्हणजे एक मोठा भाऊ गुरु होऊ शकतो, हे यातनं सिद्ध होतं. आणि ज्ञानोबारायांचा अधिकार आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वरी जर आपण वाचली, तर प्रत्येक नवीन गोष्टीची आज्ञा मागितलेली आहे. हं. आणि जे पसायदान मागितलंय का, ते गुरुला मागितलंय. "आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ हं. तोषावे. येत म्हणे श्री विश्वेश्वराव, आ होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखी हा झाला." ज्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, ते पसायदान आपल्या गुरुकडे मागितलं होतं आणि त्यांची एक भावना होती, माझा जो गुरु आहे, माझा दादा विश्वरूप आहे आणि ते त्यांचे गुरुच होते आणि त्यांचं जे बॉन्डिंग होतं ज्ञानोबारायांचं आणि निवृत्तीनाथांचं, प्रत्येक गोष्टीची आज्ञा मागितलेली आणि निवृत्तीनाथ ज्यावेळेस खूपच जास्त कौतुक ज्ञानोबाराय करायचे, त्यावेळेस हं. ज्ञानेश्वर "आता पुरे झालं, आता पुढे चला" असं म्हटलेलं आहे. म्हणजे एवढं साधं ते समन्वय होता त्यांचा. जसं की आत्ताच आपण बोललो, की ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये मुक्ताबाईंचं एक वेगळंच स्थान होतं.
आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे म्हणत त्यांनी खरं तर आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपाची त्यांना जाण करून दिली किंवा समाज कल्याणाची पण जाण करून दिली. तर त्यांचं हे जे स्थान आहे, त्यांच्या आयुष्यात किती मोठं होतं किंवा एवढ्या अवघ्या 7 ते 8 वर्षांच्या मुक्ताबाईला त्या काळी एवढं सामाजिक ज्ञान असणं म्हणजे आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. तर हे कसं काय शक्य होतं त्या काळी? आपण परत त्याच मुद्द्यावर जातोय, की ज्यावेळेस तुम्ही याला आहे ना, सामान्य लेन्समधून बघण्याचा प्रयत्न करा. ते उपजताची ज्ञानी होते, ते देवाचेच अवतार होते, हे म्हणलं की माणूस त्याचा अंग काढून घेतो. त्यांचं बाबा वेगळंच होतं. मग आपण ज्यावेळेस चमत्कार वगैरे बघतो ना माणूस, त्यावेळेस तो हे होतो. तो म्हणतो आपलं काम नाही आहे ते. याला जर आपण म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे अशा स्टोरी असतात, की अ, एक शेर आहे हिंदीमध्ये, की बहुत कम उम्र में हादसों से लड़ा हूँ, इसलिए मैं अपनी उम्र से कई साल बड़ा हूँ. म्हणजे ज्ञानोबरायांचं आणि त्यांच्या भावंडांचं जर एक गोष्ट बघितली, की त्यांनी निरीक्षण खूप केलेलं आहे. त्यांनी व्यक्तींचा त्यांना खूप परिचय होता. म्हणजे अशी लोकं होती, जी एकेकाळी विसोबा खेचरांचं बघा ना, विसोबा खेचर खूप त्रास दिलेला त्यांनी विसोबा खेचरांनी ज्ञानोबरायांना. ज्यावेळेस तुम्ही सिद्ध होता, त्यावेळेस तुमचा अधिकार सिद्ध होतो, त्यावेळेस लोकं नमस्कार घालतात. हं. मुक्ताबाई आणि हे उप तेव्हाही त्यांची आयडिओलॉजी तीच होती आणि ज्यावेळेस मुक्ताबाई मोठ्या झाल्या म्हणजे ज्ञानोबाराय ज्यावेळेस गेले तेव्हाही ज्ञानोबाराय तेच होते. लोकांना ते जाणवले कधी किंवा लोकांना त्यांचं ज्ञान कधी जाणवलं ज्यावेळेस त्यांच्या शब्दांमध्ये लोकांच्या कल्याणाची भाषा दिसली लोकांना. तेव्हा त्यांच्या शब्दामध्ये त्यांना लोकांना एक आत्मोद्धाराची भाषा दिसली. म्हणजे यांच्या स्पर्शाने रेड्याचा उद्धार होऊ शकतो, तर माणसांचा नक्की होऊ शकतो. हे ज्यावेळेस जाणवलं, त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि 1400 वर्ष तपस्या करणारे चांगदेव 16व्या वर्षांना शरण येतात. हे फक्त काय म्हणतात, हे प्रेमाच्या गोष्टी आहेत, ह्या करुणेच्या गोष्टी आहेत आणि ज्ञान मोठं, प्रेम मोठं, भक्ती मोठी ह्या नंतरच्या गप्पा झाल्या. पण साधा सरळ जरी याचा अर्थ काढायचा झाला, तर ते जे जगले होते आणि ज्ञानोबारायांचं सगळं जीवन हे त्यांच्या ज्ञानोबारायांनी जे बघितलं किंवा लोकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात, याच्यामध्ये 2 गट असतात. एक लोकं असे असतात ज्यांचा बदला घेण्याची वृत्ती असते. मला जर लोकांनी त्रास दिला, मी एवढा मोठा होणार, लोकांना त्रास देणार, ही एक वृत्ती. दुसरी वृत्ती अशी असते, की बदल हा बेस्ट बदला असू शकतो. म्हणजे मला लोकांनी त्रास दिला, मी ही मानसिकताच बदलेल. ज्ञानोबारायांनी लोकं मरो नाही म्हणलं, जे खरांची व्यंकटी सांडो. लोकं वाकडे हो नाही म्हटले. बुद्धीचं वाकडेपण जावो, सिंपल गोष्ट होती. आणि जे ज्ञानोबारायांच्या मागण्या म्हणजे एक व्याकरण लोकं विचारतात, सगळे व्याकरणात आलेले जे दृष्टांत आहेत ना, ते ज्ञानेश्वरीमधनं आलेले आहेत. तुम्हाला मराठी भाषेच्या श्रीमंतीचा पुरावा द्यायचा असेल, तर ज्ञानेश्वरीचं उदाहरण द्यायचं. मराठी साहित्य संमेलन बघा. ग्रंथांची पालखी निघते, ग्रंथ जाऊन बघा, तिथे ज्ञानेश्वरी आणि गाथाच असतो. म्हणजे भाषा काय म्हणतात त्याला, एखादी भाषा समृद्ध असणं किंवा एखाद्याच्या लिखाणामुळं ज्ञानोबारायांमुळे मराठी मोठी झाली आहे. मराठीमध्ये लिहिलं म्हणून ज्ञानोबाराय मोठी नाहीयेत. ज्ञानोबारायांनी मराठी श्रीमंत केली आणि माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ही मराठी भाषेची श्रीमंती त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितली. आणि ज्ञानोबारायांनी एक अजून सांगितलं, माझा मराठाची म्हणजे त्यांची मराठी. आपल्या मराठीमध्ये किती बदल होतात आपल्याला माहिती आहे. किती परभाषीय शब्द असतात. पण ज्ञानोबारायांनी जर हे सगळं जर आपण ज्ञानोबाराय समजून घ्यायचे असेल, तर तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या जवळ जाणं खूप गरजेचं आहे. इव्हन सगळी भावंडं समजून घ्यायची असेल, तर त्यांचं चरित्र आपण वाचतो. ज्ञानेश्वरीच्या जसं जवळ जातो, तसं ज्ञानोबाराय आपल्याला जवळ करायला लागतात. एवढं साधं आहे. आता मगाशी जसं आपण बोलण्यात शुद्धीपत्रकाचा उल्लेख केला, तर मुळात मला जाणून घ्यायचं आहे, की हे शुद्धीपत्रक नेमकं काय होतं? आणि ते मिळवण्यासाठी ही सारी भावंडं पैठणला गेली होती. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी असं काय केलं, की तिथल्या प्रत्येक अहंकारी माणसाला त्यांच्यापुढे नमतं घ्यावं लागलं? पहिल्यांदा आपण शुद्धीपत्र बघू काय होतं. हं. शुद्धीपत्र म्हणजे एक कागदी पुरावा होता. तुम्ही मला सांगताय, की तुमची डिग्री झाली आहे, पण माझा तुमच्यावर विश्वास नाहीये. मला पुरावा दाखवा तुम्ही. एवढं सिंपल आहे. मी म्हणतोय तुमचं मला सर्टिफिकेट दाखवा किंवा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी कृती केली किंवा हं. समजा तुम्ही हा कॅमेरा विकत घेतलाय. मला माहिती आहे तुमच्याकडे पैसे नसावे किंवा काही हं. कसं. तुम्ही मला याचं बिल दाखवा. ज्ञानोबारायांचं जे जीवन होतं, त्याचं शुद्धीपत्र म्हणजे ज्ञानोबारायांचे जे वडील होते, ते संन्यासी म्हणून आधी होते. हं. नंतर त्यांचा विवाह झाला.
आणि नंतर ज्ञानोबाराय ही 4 भावंडं आली आणि यांचं हे म्हणणं होतं, की संन्याशाला एकदा संन्यास घेतल्यानंतर तो निवृत्त होतो संसारातून आणि याला परत लग्न करण्याचा अधिकार नाहीये. मग तुम्ही संन्याशाची पोरं नाही आहेत याचा ग्रंथाचा काहीतरी प्रमाण दाखवा. ते प्रमाण शोधण्यासाठी जो संघर्ष होता तो शुद्धीपत्राचा संघर्ष होता. शुद्धीपत्र इट्स नॉट अ सर्टिफिकेट. शुद्धीपत्र म्हणजे काहीतरी प्रमाण दाखवा, याच्यानुसार तुम्ही जगलेले. जसं आपल्याकडे कायद्याची भाषा असते, की तुम्ही जी कृती केली त्याला काहीतरी कायद्याचं प्रमाण आहे, कायद्याच्या चौकटीत आहे ते. तसं तुम्ही जे काही वागताय ते कायद्याच्या चौकटीत आहे, प्रमाण आहे त्याला काहीतरी. ते प्रमाण दाखवा म्हणजे शुद्धीपत्र होतं आणि त्या सभेमध्ये बसलेली जेवढी लोकं होती, ती याच्या म्हणजे त्या लोकांची वय पहा आणि ज्यांना ते शुद्धीपत्र मागताय त्यांचं वय पहा. ज्ञानोबारायांच्या मनामध्ये एक साधी भावना होती, की माणूस म्हणून जर पाहायचं झालं तर जीव असतो एक. म्हणजे संतांचा अवतार कशासाठी असतो, की उद्धराया जन, जड, जीव. म्हणजे निर्जीव असो, सजीव असो, सगळे असो, त्या सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. आणि त्या सभेत बसलेली जी अहंकारी, कर्मठ लोकं होती किंवा जी तत्कालीन व्यवस्थेचा भाग होती, त्या लोकांना जर काही सिद्ध करायचं असेल, त्या ज्ञानोबारायांना एकच प्रश्न विचारला गेला, "तुझं नाव ज्ञान आहे म्हणे, तुला काय ज्ञान कळतं?" आणि आमच्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे म्हणे. मग तू जे वेद सांगतो, प्रमाण सांगतो, तो रेड्याला कशाला कळतं? रेड्याला कळेल का म्हणे? ज्ञानोबाराय म्हणते, कळायचा प्रश्नच येत नाही. रेडा बोलू शकतो. आणि ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस रेड्याजवळ गेले म्हणजे आपल्याकडे बघा ना, तुम्हाला पोपट बोलतो याच्यावर विश्वास आहे. कुत्रं बोलतं याच्यावर पण विश्वास आहे तुमचा. रेडा बोलू शकतो याच्यावर विश्वास नाही, कारण तुम्ही रेड्याच्या पहिली गोष्ट माणूस जवळच जात नाही. त्याला बोलवणं ही नंतरची गोष्ट. आणि रेड्या या प्राण्याचा जर तुम्ही अभ्यास केला, तर हा सगळ्यात मंद प्राणी आहे. म्हणजे आपण रस्त्यावर जरी गाडी घेऊन चालत असतो आणि पुढे रेड्या वगैरे म्हशी असल्या, कितीही हॉर्न द्या त्या बाजूला होत नाहीत. म्हणजे संत त्यांच्या कानापर्यंत पोहोचतच नाही. तुम्ही काय म्हणजे हॉर्न इरिटेटिंग साउंड असतो. तो त्यांच्या कानापर्यंत येत नाही. तर ज्ञानोबारायांचे शब्द वेद पुन्हा. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. ऋग्वेद बोललेला सगळ्यात कठीण वेद. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायांना विचारलं, की हे कसं सिद्ध झालं? कसं शक्य केलं तुम्ही? त्यावेळेस सिद्धतेचा पुरावा देण्यासाठी ज्ञानोबाराय म्हणते, जर त्याचंही नाव ज्ञान आहे याच्यावर तुमचा विश्वास आहे, माझंही नाव ज्ञान आहे याच्यावरती तुमचा विश्वास आहे, मग त्याचा आत्मा आणि माझा आत्मा भिन्न कसा? ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. याच्यावरती ज्यावेळेस म्हणजे याच्या आधी एक किस्सा घडला होता, की त्या रेड्याला मारलं होतं आणि त्या रेड्याला मारल्यानंतर काय झालं, की ज्ञानोबारायांच्या अंगावरती ते वन उमटलेले होते. ज्यावेळेस बघितलं नंतर ती लोकं परत याच्यावर विश्वास ठेवला नाही. मग ती म्हणली काहीतरी काळी जादू आहे याच्याकडे. संन्याशाची पोरं आहेत, जंगलात राहिली असतील, काहीतरी टाना-टोना शिकली असतील. म्हणून परत ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी ऋग्वेद बोलून घेतला आणि रेड्याने ऋग्वेद बोलला, त्यानंतर त्यांना ज्ञानोबारायांचा परिचय आला. म्हणजे आजचं जग थोडक्यात आपल्याकडे म्हणतात ना, चमत्कार दाखवल्याशिवाय लोकं नमस्कार घालत नाही. ज्ञानोबारायांचा हाच संकेत होता. रेडा बोलावला हा चमत्कार नाही. ज्ञानोबारायांना त्यातून सांगायचं काय आहे, की तुम्ही अशा व्यवस्थेत राहतात जिथं तुमच्या सिद्धतेचा पुरावा द्यावा लागतो. तुम्ही म्हणजे एक गोष्ट आहे, आपल्या घरातलंच घ्या ना, तुम्ही काय करताय याचा सिद्धतेचा पुरावा द्यावा लागतो. जर तुम्ही रोज 10 ते 6 बाहेर जाताय जॉबला म्हणून, तर याचा सिद्धतेचा पुरावा काय आहे? ते शेवटच्या दिवशी तुम्हाला पगार मिळतोय. तसंच इथे व्यवस्थाच अशी होती, की ज्ञानोबारायांना करुणेची भाषा शिकवायची होती. तुम्ही रेड्याला सिद्ध करण्यासाठी आधी त्याच्या अंगावर चाबूक मारली, माझ्या अंगावर उमटले, तरीही तुमचा विश्वास नाही. ज्यावेळेस रेडा वेद बोलू शकतो म्हटल्यानंतर लोकांना कळलं, की ही काहीतरी अद्भुत शक्ती असावी. त्यानंतर ती लोकं शरण आली होती. हा चमत्काराचा भाग नाहीये. हा म्हणजे याला तुम्ही जर याला परत सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहायला लागले, तर मग तुम्हाला पोपटाच्या बोलण्याचा अभ्यास करावा लागेल. तो का बोलू शकतो? त्यानंतर रेड्यावरती तुम्ही यायचं. 1400 वर्ष जगल्याचा दावा करणारे आपले चांगदेव महाराज त्यांना सुद्धा अहंकार सोडावा लागला आणि त्यांनी एक कोरा कागद पाठवला होता ज्ञानेश्वर महाराजांकडे. तर तेव्हा त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्यांमध्ये दिलं होतं. तर यामध्ये त्यांनी सिद्धी आणि ज्ञान याच्यातला फरक आपल्याला कसा समजावून सांगितला आणि आपण त्यातून आत्ता काय घेतलं पाहिजे आणि काय उद्देशाने पाहिलं पाहिजे? तुम्ही काय सांगाल? ज्यावेळेस 1400 वर्ष तपश्चर्या करून बाहेर आले होते, त्यावेळेस त्यांची जी यात्रा तिकडनं निघाली होती, की वाजत-गाजत आणि वाघावरती बसून आले होते ते. म्हणजे हे खूप अहंकाराचं प्रतीक आहे. वाघ मला शरण आहे याचं. आणि जेव्हा चांगदेव आले आणि चांगदेवांना कोणीतरी सांगितलं किंवा त्यांना कळलं, की असे कोणीतरी 4 भावंड आहे ज्यांच्या
कर्तृत्वाची ख्याती खूप पसरते हं. आणि चांगदेवांचं ते सगळं तिथे थांबलं आणि चांगदेव म्हणाले, की "मी त्यांना भेटू इच्छितो. त्यांनी मला भेटायला आलं पाहिजे." हं. असं चांगदेवांचं एक म्हणणं होतं. मग चांगदेवांना जसं कोणी सांगितलं, की तुम्ही काय केलं पाहिजे. मग चांगदेव ज्यावेळेस ते लिहायला घेतलं चांगदेवांनी, की आता काय आहे, म्हणजे काय लिहू? जसं आपल्याकडे आपण मायना लिहितोय, तर चांगदेव जर त्यांना हे लिहायचं आहे, तर अधिकाराने मोठे म्हणतायत हं. आणि काहीतरी लिहितोय, तर वयाने लहान आहे. म्हणजे असं त्यांना ते द्विधेत पडले आणि त्यांना काही लिहिताच आलं नाही. हं. कोरं पत्र पाठवून दिलं आणि ज्यावेळेस ज्ञानोबांनी ते कोरं पत्र पाहिलं, त्यावेळेस ज्ञानोबांनी एक मान्य केलं, की 1400 वर्ष जगूनही, 1400 वर्ष साधना करूनही, तपश्चर्या करूनही अजून कोरा आहे आणि ज्ञानोबांना छान वाटलं. माणसाने संतांकडे जाताना कोरं गेलं पाहिजे. कोरं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या ज्यावेळेस याचे खूप चांगले सांकेतिक अर्थ आहे. सांकेतिक अर्थ कसे आहे, की ज्यावेळेस माणूस लहानपणापासून 10वी पर्यंत येतो, त्याच्यावरती अनेक लोकांनी खूप काही लिहिलेलं असतं. म्हणजे 10वीत लहान असताना त्याला हे सांगितलं जातं, दुसरं असताना त्याला ते सांगितलं जातं. असं करत असं होतं, की त्याच्यावरती तो अनेक संस्कार होतात आणि ज्यावेळेस तो हे सगळं घेऊन जातो कुणाकडे, म्हणजे यात एक गोष्ट अशी आहे, एक एक उदाहरण असं असतं आपल्याकडे, की एक शिष्य असतो. तो एका गुरुकडे जातो आणि त्या गुरुला म्हणतो, की तुम्ही मला तबला शिकायचा आहे तुमच्याकडे. हं. मी 2 वर्ष या गुरूंकडे शिकलो, 2 वर्ष त्या गुरूंकडे शिकलो आणि मला असं अजून तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आहे. ते गुरु म्हणतात तर तो गुरूंना विचारतो, की तुम्हाला किती वेळ लागेल? हं. गुरु म्हणतात, "तुला 5 वर्ष लागतील म्हणे तबला शिकायसाठी आणि ₹5,00,000 होतील म्हणे. प्रतिवर्ष ₹1,00,000." तर त्याच वेळेस एक दुसरा व्यक्ती येतो. तो परत गुरूंना म्हणतो, "गुरुजी माझी पण तबला शिकण्याची इच्छा आहे. मला किती वेळ लागेल?" आणि गुरुजी म्हणतात, "आधी कुठे शिकलाय का?" "नाही म्हणे मला काहीच माहिती नाही. तबल्याचं ज्ञानही नाहीये." गुरुजी म्हणे, "1 वर्ष लागेल म्हणे तुला आणि ₹1,00,000 होतील." हा म्हणे, "मी 2 वर्ष या गुरुजीकडे शिकलो, 2 वर्ष त्या गुरुजीकडे शिकलो आणि मला 5 वर्ष लागतायत, तर याला 1 वर्ष का?" हं. असा प्रश्न त्याने गुरुजींना विचारला. गुरुजी म्हणे, "आधीचे 4 वर्ष याच्यासाठीच लागतील, की आधी 4 वर्षात जे शिकलाय ते पुसण्यासाठी आणि नंतर परत एक गोष्ट शिकण्यासाठी." संतांकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस कोरं म्हणून गेलं पाहिजे. म्हणजे मंदिराच्या बाहेर चप्पल काढताना नुसती चप्पल नसते काढायची. तिथलं आपलं पदही काढायचं असतं, अहंकारही काढायचा असतो. अशा सगळ्या गोष्टी सोडून आपण तिथे गेलं पाहिजे आणि चांगदेवांनी ज्यावेळेस ते कोरा कागद दिला त्यावेळेस त्याला 65 ओव्या त्यात लिहिल्या होत्या. त्या त्याला चांगदेव पासष्टी म्हटली जाते आणि चांगदेव पासष्टीमध्ये एवढंच, की स्वतःची जाणीव नाहीये. परमात्मा अनेक रूपाने नटलेला आहे आणि त्याची ही वेगवेगळी रूपं आहेत. याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. एवढं साधं त्यात चांगदेव पासष्टीचं उत्तर होतं आणि त्याने चांगदेव प्रभावित झाले. म्हणजे उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव आणि त्या चांगदेवांनी मुक्ताईचं शिष्यत्व पत्करलं. ही खूप मोठा विजय हा ज्ञानोबा यांचा. संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवर भाष्य करणारं भावार्थ दीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी लिहिली. खरं तर आजच्या या आधुनिक काळात असं कोणीतरी लहान वयात कोणीतरी लिहिणं एवढं मोठं, खरं तर आपल्याला जवळपास पण नाहीये, की असं बघायला सुद्धा मिळणार नाही आपल्याला. पण मग त्यावेळीचं ज्ञान किंवा भाषेवरचं प्रभुत्व मिळवणं किंवा तत्त्वज्ञान एवढं सगळं त्यांच्यामध्ये कुठून आलं असावं काय वाटतं? आता खरं तर हा प्रश्न खूपच चॅलेंजिंग आहे. याचं उत्तर मलाही देणं कठीण आहे. आरतीमध्ये म्हणतात, "अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी" आणि ज्याने गीता सांगितली होती त्यानेच ज्ञानेश्वरी लिहिली आहे. म्हणजे याला जर आपण डिकोड करायचा प्रयत्न केला तर अनेक आयाम देऊ शकता तुम्ही, की ज्ञानोबरांनी लहानपणापासून खूप सारं पाहिलं होतं, ते लिहिलं. पण एवढं असं काहीतरी लिहिणं जे की चिरकाल आहे, म्हणजे असं काहीतरी मागणं जे कधीही संपणार नाहीये. म्हणजे पसायदान रूप पाहत आलोच आणि तेव्हाही तेवढंच जोरात म्हटलं जायचं. आजही तेवढंच आनंदात म्हटलं जायचं. त्यावेळेस हरिपाठ तेवढाच सुंदर म्हटला जातो. आजही तेवढाच उत्साहात म्हटला जातो. किती गाणी आली, गेली बॉलिवूड वगैरे सगळे. पसायदान तेव्हाही भारी होतं. आजही खरं म्हणजे आहे. आपल्या आधीच्या पिढ्या पण शाळेत तेच म्हणायच्या. येणाऱ्या पिढ्याही तेच म्हणणार आहे. म्हणजे हे काहीतरी आपल्याकडे म्हणलं जातं ना, चंद्र सूर्य असेपर्यंत नाही. हे असेपर्यंत चंद्र सूर्य असणार आहे. एवढं सिंपल आहे ते. आणि ज्ञानोबांनी एवढ्या लहानपणी कसं लिहिलं खरं तर हे मला एवढ्या लहानपणी काही कधीच सांगता येणार नाहीये. त्यामुळे याच्यावर काय म्हणतात त्याला, याला तार्किक दृष्टिकोन तुम्ही मापूच शकत नाही. इथे कारण ते मापायला गेलं तर मग ही जी विचारधारा आहे,
बरेच अशा लोकांचा समज आहे साहित्यात. म्हणजे मी पुण्यात आल्यानंतर माझ्यासाठी शॉकिंग होतं. कारण लहानपणापासून आपल्याला तेच माहिती असतं ज्ञानोबा वगैरे. जसं तुम्ही साहित्यात एंटर करता, जसं तुम्ही फिलॉसॉफीमध्ये तिथं लोक म्हणजे आपल्यावर याच्यात बोलताना बऱ्याच मर्यादा असतात. की ज्ञानोबा बरीच अशी लोकं आहे म्हणजे त्यांचं ज्ञान कुठे गेलं माहिती नाही. हरिपाठ लिहिणारे ज्ञानदेव वेगळे म्हणतात आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे वेगळे. असे पण समज आपल्याकडे आहेत किंवा अ, असे बरेच समज आहेत काही. कारण लोकं इथं बुद्धी लावायला इथे फक्त शरण यावं लागतं. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही शरण आले म्हणजे ज्ञानेश्वरी आजही अशी लोकं आहेत जी शिकलेली नाही आहेत आणि ती ज्ञानेश्वरीवर खूप छान प्रवचनं करतात. ज्ञानेश्वरी त्यांची पाठ आहे. जनाबाईचा एक अभंग आहे, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. आणि त्यात त्यांनी तिसऱ्या चरणात एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे, की ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा. तुम्ही जर ज्ञानेश्वरी ज्याला वाचता येत नाही त्यांनी बोटं जरी फिरवली ना त्याला ज्ञान होतं. हे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. आणि जिथं तुम्ही प्रश्न करायला लागतात आणि जिथं माणूस प्रश्न म्हणजे ज्ञानेश्वरीचं असं आहे तुम्ही तर्क लावायला लावले तर ते काहीच ते सगळं आकडं येतं. तुम्हाला बंदच करणे तुम्ही वाचूच शकत नाही. तुम्ही जर भाव धरून एक अक्षर, एक ओवी जर पाहिली ना, एक तरी ओवी अनुभवावी म्हटलेत. एखादी ओवी कळली ना त्याचं सगळं एकदम भारी होऊन जातं. त्याला पसायदानातलं दुरितांचे तिमिर जावं कळलं ना, तर तो खूप पुढे जायला लागतो. आणि हा बघा ना तुम्ही आपल्याकडे आपण एखादं पुस्तक लिहितो आणि पुस्तक लिहिल्यानंतर आपण त्याची धडपड चालू असते, की सर्व हक्क प्रकाशकाच्या अधीन आहेत. कॉपीराइट्स हो. असतात. ज्ञानोबारायांनी काय लिहून ठेवलंय आणि त्याचे कॉपीराइट्स कुणाकडे? कोणत्या प्रकाशनाकडे आहे ज्ञानेश्वरीचे कॉपीराइट? ज्ञानोबारायांनी स्वतः सांगितलं, की उद्या माझ्या साहित्यावर जर कोणी उदरनिर्वाह केला, हे विकलं त्याच्यासाठी सुद्धा मागितले. आपण रोज म्हणतो. म्हणजे ज्ञानोबाराय म्हटले, की त्याला काय मिळालं पाहिजे? जर माझं साहित्य आजही व्यापार चालू आहे अध्यात्माचा. लोकं भन्नाट पैसे घेतायत. एक अभंगावर दाबून पैसे घेणं सुरू आहेत. तर ज्ञानोबारायांनी सांगून ठेवलंय, उद्या जर याचा व्यापार झाला तर वाईट वाटून देऊ नका. ज्ञानोबारायांनी सांगितलं होतं, की या ग्रंथावर जर कोणी उद्या उपजीविकेची साधनं उभी केली, म्हणजे ज्ञानेश्वरीचे क्लासेस काढले, तर त्याचा धंदा, त्याचा व्यापार जोरात चालव. ज्ञानोबाराय सांगतात, आपण रोज म्हणतो ती ओवी, "आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्ट विजय होवावे जी." त्याला विशेष कीर्ती मिळो, त्याची उपजीविका चांगली हो, हे ऑलरेडी मागून ठेवलंय. इथे कुठेही हक्क रिझर्व्ह ठेवले नाही, काही रिझर्व्ह ठेवले नाही. आणि एवढं जेव्हा एखादी व्यक्ती देते किंवा एखादा संत देतात ना, कुठलाही साहित्य हे म्हणजे हे चिरकाल तेच टिकतं, ज्याचे परिणाम ज्याच्या निर्मात्यावर त्याचे परिणाम झालेले आहेत. गाथा तुकोबरायांचं जर आपण बघितलं तर काय किंमत मोजावी लागलेली. जाळोनी संसार बैसलो अंगणी, सगळ्या संसाराची राख करावी लागली आणि त्याच्यात गाथा जन्माला आलेला आहे. ज्ञानोबरायांना म्हणजे ज्ञानोबरायांचं जीवन बघा ना, लोकांनी काय-काय केलेलं आहे. तेव्हा ज्ञानेश्वरी एखाद्याचं साहित्य, एखाद्याची शब्द जर माणसाला हिट होत असेल किंवा एखाद्याची शब्द भावत असेल ना किंवा एखाद्याला ऐकून वाचून बरं वाटत असेल, तर समजायचं ते अनुभवाचेच बोल आहेत. ते वाचलेलं ज्ञान नाही. अशी बरीच लोकं आपल्याला भेटतात, की जे फक्त खूप साऱ्या थिसिस, थिअरी सांगतात. शाळा कॉलेजेसमध्ये हा अनुभव येतोच आपल्याला. एखादा प्रोफेसर असतो, खूप सारं बोलतो, कानावरून जातं, ऐकू वाटत नाही, उठून जावं वाटतं. असा कोणीतरी व्यक्ती असतो, जो खूप शांत असतो, त्यानं फारसं शिक्षण घेतलेलं नसतं आणि तो जगण्यावर बोलत असतो आणि ते ऐकतच राहावं वाटतं. याला शब्दांची कृपा लागते आणि ज्ञानेश्वरी शब्दाने श्रीमंत करते माणसाला. आता ज्या ज्ञानेश्वरीबद्दल आपण बोलतोच आहे, तर जसं आपण म्हणालो, की खूप गैरसमज आहेत, तर त्यातलंच माहीत नाही आता हा गैरसमज की काय, पण लोकांकडून असं ऐकायला मिळालंय, की ज्ञानेश्वरी ह्यामध्ये निवृत्तीनाथांचा सुद्धा तितकाच सहभाग आहे. तर यामागे काय सत्य आहे? काय सांगाल तुम्ही? सहभाग म्हणजे ज्ञानोबारांनी स्पष्ट केलंय, की माझ्या गुरुच्या कृपेनंच मी हे लिहिलंय. याच्यामध्ये म्हणजे हा प्रश्न काय म्हणतात त्याला, ज्ञानोबारायांचं स्पष्ट म्हणणं आहे, की मी जे काही म्हणजे याच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, की मी जेवढं काही केलंय, की याला माझ्या गुरूंची कृपा होती. अ, एवढं सिंपल आहे. आपल्याला तर माहीतच आहे, की अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि सच्चिदानंदांनी ती लिहून सुद्धा घेतली आहे. तर मग ह्याची कारणं काय आहेत, की तेच स्थान का निवडलं गेलं ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी? त्याच्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत का? याचं सोपं कारण आहे, की ती जी भूमी होती ती निसर्गरम्य शांत वातावरण होतं आणि तिथे
ज्ञानेश्वरांचं आणि मुक्ताबाईंचं सगळ्या भावंडांचं बालपण गेलेलं होतं. बालपणीचे अनुभव होते आणि जसं एखादी गोष्ट निर्माण व्हायला अ, आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी का लिहिली नाही? आळंदीमध्ये त्या आठवणी होत्या. सोसलेलं होतं ना. नेवास्यामध्ये हं. तसं काही नव्हतं आणि त्या भूमीची निवड याच्याकरता केली, की तिथे तुम्हाला काहीही गोष्ट निर्माण करायची असेल, लिहायचं असेल, तर शांत जागा लागते आणि त्याचं फार सांकेतिक वगैरे असे काही अर्थ नाहीये. तिथं निवृत्तीनाथांनी त्यांना उपदेश केला, की इथे तू काहीतरी लिखाण केलं पाहिजे आणि तिथं ते खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या खांबाचं पण मंदिर आहे तिथे हं. ज्ञानेश्वरीला. आणि ज्ञानोबारायांचा स्पर्श, ज्ञानोबाराय परीस होते. ज्ञानोबारायांचा ज्यांना स्पर्श झाला, त्यांची मंदिरं झाली. रेडा तुम्ही जर वारीत पाहिलं ना, तर रेडा महाराजांची पालखी असते. हं. आळ्यावरनं ती पालखी येते. फाट्यावरून. हाळे फाट्यावरनं रेडा महाराजांची समाधी आहे तिथे. ते रेड्याला रेडा नाही म्हटलं जात. ते रेडा महाराज झाले हां. नंतर. आणि अजून एक सांगतो, ज्ञानोबारायाला देवाने समाधी दिली. माझ्या अंगावर शहारे आले हे सांगताना. त्या रेड्याला ज्ञानोबारायांनी समाधी दिली होती. त्या रेड्या ज्यावेळेस ते रेडा हं. त्यानंतर तो रेडा ज्ञानोबारायांच्या आणि त्यांच्या सोबतच होता आणि रेडा ज्यावेळेस त्यांचं समाधी द्यायची झाली, तर ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायांनी समाधी दिलेला एकमेव प्राणी असेल तर तो रेडा आहे आणि त्यानंतर त्या रेड्याची सुद्धा आज पालखी निघते. हे पण ज्ञानोबारायांची महती आहे. ज्ञानोबारायांनी ज्या नेवास्याला लिहिली, नेवास्यांची ओळख झाली. खांबाला टेकून लिहिली, खांबाचंही मंदिर झालं. ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वरांनी मोठमोठं तत्वज्ञान सांगताना शेती, पक्षी, कासव, आरसा असं दैनंदिन जीवनातले घटक घेऊन उदाहरणं त्यांनी सांगितलेली आपण बघतो. तर मग समाजाने आयुष्यभर त्यांना बहिष्कृत केलं. एवढं सगळं सोसलं त्यांनी आयुष्यभर. तरीही त्यांच्या लेखणीत कुठेही आपण कटुता नाही बघत. तर मग हा जो त्यांचा प्रेमळ भाव आहे, तो त्या काळी त्यांना कसा आला असेल? ज्ञानोबारायांना लिहिताना किंवा ज्ञानोबारायांना जबाबदारी होती, की ते कुणासाठी लिहितायत आणि का लिहितायत. ह्या 2 गोष्टी स्पष्ट होत्या. ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली, तर ते तत्त्वज्ञान सामान्य माणसांना सोपं जावं. तुम्ही जर कठोर भाषेतनं लिहिलं, तर ती लोकं जवळ येणार नाही. हे ज्ञानोबारायांना माहिती होतं. तुम्ही जर त्यांना फार अवघड म्हणजे एक ओवी किंवा एक श्लोक समजून सांगण्यासाठी ज्ञानोबारायांनी किती दृष्टांत दिलेले, 5-5 दृष्टांत दिलेले. म्हणजे जर असं असतं ना बऱ्याचदा, की त्याला हे नाही समजणार, ते नाही समजणार. हं. एखाद्या ज्ञानोबारायांना माऊली का म्हटलं गेलं मग? एक आईची ती जबाबदारी आहे आणि एखाद्या बाळांना जर असं नसेल कळत, तर त्याला त्याचं बोट धरून असं नाही असं असतं, तसं नाही तसं असतं. म्हणजे इथे जाऊ नको, हे त्याला अनेक मार्गांनी सांगावं लागतं. तेच ज्ञानोबारायांनी केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायांना याची जाणीव होती, की ते ज्यांच्यासाठी लिहितात. ज्ञानोबारायांनी खूप ज्ञानेश्वरी काही फक्त याच्यासाठी ज्ञानोबारायांनी सगळ्यांना त्यामध्ये हे केलेलं आहे. योग मार्ग सांगितलाय, कर्मयोग सांगितलाय. ज्ञानोबारायांनी त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींवरती बोललेले आहे. राजकारण जसं तुम्ही सांगितलंय, अर्थशास्त्र सांगितलंय. राजविद्या, राजगुह्य योग आहे आपल्याकडे, की असं काहीतरी गुह्य तुला सांगतोय जे गरजेचं आहे. असं करत कारण ज्या ज्या अर्जुनाला ती सांगणं चालू होती त्याची अवस्था तशीच होती. म्हणजे वपू काळेंचं एक पुस्तक आहे ना, आपण सारे अर्जुन. त्याचं त्याचं मत हेच आहे, की ज्ञानोबाराय ज्यांना सांगत होते कारण ती युद्धभूमी होती आणि आज माणसाचं जे युद्ध चालू आहे, याचं प्रमाण तुकोबाराय देतात, की रात्रदिवस आम्हा युद्धांचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. लोकांचा जो संघर्ष आहे तो जगाशी आहे, लोकांचा संघर्ष मनाशी आहे. तुमचं मन तुम्हाला सांभाळलं जात नाही. तुमचं काय म्हणतात त्याला, तुम्हाला तुमचे भौतिक गोष्टी सांभाळल्या जात नाही आणि याची जाणीव ज्ञानोबारायांना होती आणि त्याचं ते कसं आता हे करता येईल, कसं सांगितलं पाहिजे म्हणून याच्यासाठी अनेक मार्गांनी दृष्टांत दिलेले आहे आणि ज्ञानोबाराय एवढं पण सांगतात, की म्हणजे अनेक भाषांचा ज्ञानेश्वरीमध्ये फक्त मराठी भाषा नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहेत. 56 भाषांचा केलासे गौरव. भवार नवी नावं उभारिली. ज्ञानेश्वरी ही 56 भाषांनी समृद्ध झालेली आहे. शंकराचार्यांचा मायावाद असं सांगतो, की जग खोटं आहे आणि दुसरीकडेच ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव असं सांगतं, की जग खोटं नाही तर देवाचा किंवा आनंदाचा एक विलास आहे. तर ह्या 2 दृष्टिकोनातून आपण कसं पाहिलं पाहिजे आत्ताच्या जगात? ज्यावेळेस शंकराचार्य म्हणाले, की ब्रह्म सत्यं जगन मिथ्या. म्हणजे जर लोकांना हे कळलं ना, जग खोटं आहे. समजा तुम्हाला कळलं सगळंच खोटं आहे. मग हं. तुमचं मूडच जातो माणसाचा. त्यावेळेस कळतं, की
म्हणजे आपल्याकडे साधं वाक्य आहे ना, नथिंग इज परमनंट म्हणलं की मग डिम होऊन जातो माणूस, की जे काय करते ते परमनंट नाही. ज्ञानोबरायांना एक माहिती होतं, की जर आता जन्म झालाय तुमचा, म्हणजे जर जगच खोटं आहे, मग तुम्ही लगेच निघू शकत नाही ना. तुम्ही काही संत नाहीये, ठरवेल तेव्हा निर्याण करायला किंवा ठरवेल तेव्हा समाधी घ्यायला. ज्ञानोबरायांना लोकांना रमवून ठेवणं, बऱ्याच लोकांचं आहे ना, अध्यात्माच्या चुकीच्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे ज्याला जर असं साक्षात्कार झाला किंवा काहीतरी वैराग्य आणि वैताग यात फरक आहे. म्हणजे घरात भांडणं झाले, निघून जातो, तो परत संध्याकाळी घरी येतो, याला वैताग म्हणतात. वैराग्य म्हणजे एकदा गेला तर परत परत नाही, नाही. उद्दिष्ट घेऊन तो बाहेर पडत असतो. एवढ्या 2 गोष्टी आहे. आणि ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस हे सगळं लिहिलं, की ज्ञानोबरायांनी सांगितलं, की अवघाची संसार सुखाचा करीन. ज्ञानोबरायांनी जगून दाखवलं ते. संतांनी करून दाखवलं. म्हणजे सांसारिक संत पण आपल्यासोबत होतेच की. की संतांनी संसार का करून दाखवला, की संसार कसा करायचा असतो, याच्यातनं आपण ते प्रमाण बघायचे असतात, की ज्ञानोबरायांनी जग किती सुंदर आहे हे सांगितलं आणि आपला जन्म जर इथे झालाय, तर इथलं पाणी आपली जबाबदारी आहे, पृथ्वी आपली जबाबदारी आहे, इथले पक्षी ती आपली जबाबदारी आहे, की आपण माणूस म्हणून वेगळे का आहोत? लोकांनी आज ॲनिमल प्रोटेस्टसाठी किंवा ॲनिमल राइट्स आपल्याकडे का आलेत? म्हणजे माणसांना कळत नाही का प्राण्यांशी कसं वागलं पाहिजे? प्राण्यांशी अव्यवहार करणं हा गुन्हा आहे, हे सांगावं लागतं लोकांना. बरोबर. आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल ना, तर इथे रमावं लागेल. तर ते ज्ञानोबरायांनी सांगितलं. हे किती सुंदर आहे. याच्यामध्ये हे सुंदर म्हणजे ज्ञानोबरायांनी सांगितलं, की परमात्मा सर्व रूपाने नटलेला आहे. चराचरात ईश्वर आहे. म्हणजे ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस अर्जुनाला सांगितलं गेलं होतं, की मी सगळ्या सृष्टीत नटलेलो आहे आणि त्याला ते नव्हतं झेपवलं. तर ज्ञानोबरायांचं साधं सांगणं होतं. जसं की रेड्यामध्ये देव आहे, सगळ्यांमध्ये देव आहे. हे ज्ञानोबरायांना सांगायचं होतं. आणि हे जग खोटं नाहीये. ह्या जगामध्ये खरं एकच तत्व आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. खरं एकच आहे आणि ते एकच खरं सगळ्या रूपाने काही विद्वानांचं असं म्हणणं आहे, की अमृतानुभव सारखा कठीण तत्वज्ञान असलेला ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला. पण खऱ्या ज्ञानापासून त्यांनी जगाला वंचित ठेवलं. म्हणजे फक्त नाम घ्या सारखा हरिपाठ रचला. तर मग सोप्पं करण्याच्या नादात त्यांनी दर्जा खालवला, असं म्हणता येईल का? खरं तर काय म्हणतात ते, इथे सुंदर भाषेत उद्धार करता येऊ शकतो त्यांचा. असं काही नाही. ह्या भंपक गप्पा आहेत. असं काही नाहीये. ज्ञानोबरांनी जेवढी ग्रंथ निर्मिती केली, त्यात सर्वात अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. कारण ते कमी शब्दात मांडलेलं आहे आणि हरिपाठ हा सूत्रग्रंथ आहे. एका म्हणजे जसे आपल्या गणितामध्ये सूत्र असतात. एक चरण त्याचं सूत्र आहे आणि तुम्ही ते ज्यांनी कोणी हे म्हणलंय, त्यांना फक्त हरिपाठाचं चिंतन करायला लावा, एखाद्याचं अभंगाचं. तो देवाची द्वारी याच्या पुढे धकूच शकत नाही. देवाचं द्वार कोणतं? मग का जे लोक सहज म्हणतात, देवाच्या दारात गेलो आणि 4 मुक्ती साधतो आता. साधी येल्या आहे त्या. भूतकाळ आहे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या आणि ते देवाचं दार कोणतं हे शोधायलाच जन्म जातो त्याचा. पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्याच पुढे जाऊ शकत नाही. ते देवाचं द्वार काय? हे देवाचं द्वार आहे. आपणही जातो रोज. त्याला मुक्ती भेटली का? मग तो रोज रडत जातो. काल रडत गेला, आजही रडत जातो. देवाचं द्वार डिकोड करून दाखवा यांनी, जे कोणी म्हणत असतील. कारण हरिपाठ हा सूत्रग्रंथ आहे. 27 अभंग आणि 27 अभंगाची जी चरणं आहेत, ते प्रत्येक चरण सूत्रग्रंथ आहेत. एवढं हरिपाठासारखा म्हणजे हरिपाठ खूप अवघड ग्रंथ आहे. लाईटली नाही घेऊ शकत. नाम घ्या आणि तुम्ही ज्या दारात म्हणजे कुठूनही जा. नाम सार आहे. म्हणजे कुठल्याही संतांनी एकच सोपं तत्व सांगितलं होतं, की नामस्मरण करा आणि त्याच्यात त्या कलियुगात तेवढं महत्त्व आहे नामस्मरणाचं. नामस्मरण करणाऱ्याला त्याची फळं माहिती असतात. नामस्मरण करणाऱ्याला त्याचे परिणाम माहिती असतात. त्याला सांगता येत नसेल तो भाग वेगळा. त्याच्या जगण्यावर त्याचे परिणाम होतच असतात. आणि ज्ञानोबारांनी सगळ्या शास्त्राचं सार सांगितलंय. एक तत्व नाम दृढ धरी मना. एकच तत्व सांगितलंय नामस्मरण. आणि हरिपाठाला सोपं समजू नका. हरिपाठ खूप अवघड ग्रंथ आहे. त्यामुळे असं काही नाही. कारण चांगदेवांची भाषा वेगळी होती. हरिपाठाची जी निर्मिती झाली ती सामान्य माणसांसाठी केलेली आहे ज्ञानोबरांनी. ज्ञानोबरांनी याची जाणीव होती. या लोकांना जर योग सांगितला, तप सांगितलं, तर हे परत अध्यात्मात येणार नाही. यांच्यासाठी सोपा मार्ग कोणता आहे? तर तो नामस्मरण आहे आणि नामस्मरणानेच यांना देवाची प्राप्ती होणार आहे, हे सुद्धा ज्ञानोबरांना माहिती होतं. म्हणून ज्ञानोबरांनी नामस्मरणाचा मार्ग सांगण्यासाठी त्या हरिपाठाची निर्मिती केली.
कारण ज्ञानोबारायांची जबाबदारी होती ती, की चांगदेवांना मी चांगदेव पासष्टीतून आत्मोद्धार देऊ शकतो, तर या लोकांचं काय? मग यांच्यासाठी काय लिहितोय? तर मग हरिपाठ. अशा त्या अवस्था आहेत. आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांना महाराष्ट्रातील भागवत धर्माचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं खरं तर. तर मग त्या काळी जाती व्यवस्थेच्या भिंती तोडून विठ्ठल भक्तीच्या छत्राखाली सर्वांना गोळा करणं माऊलींना कसं काय शक्य झालं? ज्ञानोबारायांना भागवत धर्माचे शिल्पकार का म्हटलं गेलं? याचं सोपं उत्तर असं आहे, की ज्ञानोबारायांनी आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित केली. म्हणजे ज्ञानोबा त्यावेळेसचा जो समूह आपण पाहिला, की त्याच्यामध्ये नामदेवराय आहेत. नामदेवराय जातीने शिंपी आहेत. त्याच्यामध्ये हे सावता महाराज आहेत, ते माळी आहेत. त्याच्यामध्ये चोखोबाराय आहेत, ते महार आहेत. ह्या अशा सगळ्यांचा समूह त्यावेळेस होता आणि या समूहाला एकत्रित घेऊन ज्ञानोबारायांनी ती वारी तो प्रवास सुरू केला होता. आता याच्यामध्ये काय आहे, की आपल्याकडे जर आपण एक गोष्ट बघितली, की स्त्री शिक्षणाचा अभाव असताना किंवा स्त्री शिक्षणाबद्दल दूरपर्यंत चर्चा नसताना चोखोबारायांच्या पत्नीने अभंग लिहिले. यात नवल नाहीये. महार जातीत असलेल्या चोखोबारायांच्या पत्नी अभंग लिहिते आणि ते खूप सुंदर लिहिते. अवघा रंग एक झाला. हे जे शब्द आहेत, अवघा रंग, कोणते रंग, किती रंग एक झाले, काय म्हणायचंय तुम्हाला? अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आणि म्हणे चोखियाची महारी हे अभिमानानं सांगतात. आम्ही सोनार सोनार हे पण अभिमानानं आमची माळी जाती हे पण अभिमानानं सांगितलं जातं. ज्ञानोबारायांनी जे सगळं एका दोरीमध्ये आणलं होतं ना आणि विशेष जर आपण यातलं बघायचं झालं तर ही सगळी लोक एकत्र आल्यानंतर जो वारकरी संप्रदाय खुलला, म्हणजे विचार करा ना त्यावेळेस किती, म्हणजे आता प्रत्येक संतांची वेगळी पालखी आहे आणि ह्या सगळ्या संतांनी एकत्रित येऊन पालखी ती किती सुंदर असेल. आणि पुन्हा हेच नाही, ज्यावेळेस ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांनी तीर्थयात्रेला गेले होते. तीर्थावधीचं एक प्रकरण आहे आपल्याकडे आणि तीर्थयात्रा सुरू करत असताना ज्ञानोबारायांनी, आता ते खूप मोठं व्यापक प्रकरण आहे, त्यात स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. त्यावेळेस ज्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिला, जे पाहिलं आणि हीच धुरा घेऊन नामदेवराय पंजाबपर्यंत गेले. आणि पंजाबपर्यंत गेल्यानंतर म्हणजे नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचंच प्रतिनिधित्व पुढे केलं ना. आणि पंजाबपर्यंत गेल्यानंतर जर तुम्हाला माहिती असेल, गुरुग्रंथ साहिबांमध्ये नामदेवरायांची पदं आहेत लिहिलेली. गुरुग्रंथ साहिब जो शीख संप्रदायाचा ग्रंथ आहे, त्यात नामदेवरायांची पदं लिहिलेली आहेत. नामदेवरायांचं मंदिर आहे तिथे. आणि हे जे जुळवणी आहे धर्माधर्मांची किंवा वारकरी धर्म शीख धर्मीयांना आपला वाटतो, वारकरी धर्माबद्दल इतर धर्मीयांना जो आदर आहे, हे वारकरी संप्रदायाचे संस्कार आहे आणि याचं बीज ज्यांनी लावलं ते ज्ञानोबाराय आहे. इवलेसे रोप लावियले द्वारी. आज आपल्याला पालखीचं भव्य रूप दिसतं, त्याचा वेलू गेला गगनावरी असं म्हटलं जातं. तर ज्ञानोबारायांनी पहिलं जे संविधान म्हणता येईल आपल्याला, आध्यात्मिक लोकशाही म्हणतो आम्ही याला, ते ज्ञानोबारायांनी प्रस्थापित केली. कुठल्याही जातीशिवाय तुम्ही मोठे होऊ शकता. जात ही ओळख नसू शकते माणसाची. माणसाचे कर्म ही ओळख असते. म्हणजे चोखोबारायांना सिद्ध अवस्था प्राप्त असताना सुद्धा ती गुरं ओढायची. चोखोबाराय गुरं ओढताना म्हणजे भिंत पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. चोखोबारायांचा मृत्यू झाला होता. हे कर्म कुणाला चुकले नाही म्हणता येणार, की त्यांनी त्यांचं हे सोडलं नाही ना. तुम्हाला ह्या व्यवस्थेत जन्म घेतला, या पृथ्वीवरती जन्म घेतल्यानंतर माणूस म्हणून तुमची कर्म असतात. कबीराचे विणतो शेले म्हटलं जातं. स्किप नाही केलेलं काही. म्हणजे जे कबीर करतायत तो त्याला मदत करतो. म्हणजे तुमच्या माणसाने काय म्हणतात, आपल्याकडे कर्मसिद्धांत फार स्पष्ट आहे. अशा लोकांच्या धारणा आहे काही म्हणजे दिशाहीन लोक अध्यात्मात येतात. म्हणजे ज्याला घरचा कंटाळा आला तो हिमालयात जातो. ज्याला नोकरी झेपली नाही तो म्हणतो आता हे सोडायची इच्छा आहे माझी. असं नसतं. जर हे सगळ्यांनी याचा सिरियसनेस असतोय, की तुम्ही जे काही तुम्हाला कर्म नेमून दिलेलं आहे ते जर प्रामाणिकपणे केलं. म्हणजे अजून एक सांगतो याचं, ज्ञानोबारायांच्या समकालीन असणारे जे संत सावता महाराज होते, संत सावता महाराजांना कर्मात काय म्हणतात, कर्मयोगी म्हटलं जातं. कारण संत सावता महाराजांनी शेती करायची आणि संत सावता महाराजांकडे एवढे रमून जायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणायचे आणि एवढं रमून जायचे ते, की त्यांना तेच देवाची पूजा वाटायचं, तेच देवाची साधना वाटायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, संत सावता महाराज असे एकमेव संत आहे ज्याच्याकडे पांडुरंगांची पालखी जाते. त्यांची पालखी देवाकडे नाही जात. पांडुरंगांची पालखी सावता महाराजांकडे येते. हा अधिकार आहे.
हे कर्मप्रधानतेचं प्रतीक आहे. आणि धन्य ते अरण रत्नाची ते खाण, जन्मला निधान सावतातो, असं म्हटलं जातं की वारकरी संप्रदायात प्रत्येक संतांचा अभ्यास केला तर वेगवेगळं काही केलं जातं. म्हणजे जनाबाईंची भाषा, ज्ञानोबरांची भाषा जनाबाई शिव्या देते देवाला, अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली, हे म्हणतात. आणि जनाबाईच्या शिव्या देवाला आपल्या वाटतात. देव त्या शिव्या पण आनंदाने घेतो. आपण ओव्या जरी म्हणलं तर शिव्या वाटू शकतं. एवढं सिंपल आहे. म्हणजे एवढं ते सगळं गोष्टी होत्या. आणि बघा ना तुम्ही, आणि हेच नाही, आपल्याकडे काय आहे, वेश्या कुळात जन्माला आलेल्या कान्होपात्रा, संत कान्होपात्रांचा स्वीकार इथे केला जातो. संत कान्होपात्रांना आदर, कान्होपात्रा वेश्या कुळामध्ये जन्माला आल्या होत्या. कान्होपात्रांना समजलं की मी जर या कुळामध्ये आले तर मला हेच करावं लागेल जो माझ्या आईने केलंय. वेश्येची मुलगी होती ना. आणि पंढरपूरला आल्यानंतर काय झालं की देवाला शरण आले की मला हे करायचं नाहीये. धन्य कान्होपात्रा झाली या भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची, असं काहीतरी अभंग आहे तो. मला तो अभंग आठवत नाही. पण ज्यावेळेस कान्होपात्रा देवासमोर उभ्या राहिल्या आणि बिदरच्या बादशहाची नजर पडली की कोणीतरी सुंदर स्त्री आता पंढरपुरामध्ये आलेली आहे देवाच्या आवाजात आणि मला ती पाहिजे, हा त्याच्या यांना ज्यावेळेस सांगितलं गेलं, त्यांच्या सरदारांना त्यांनी सांगितलं आणि ती लोक आली तिथे कान्होपात्रेला नेण्यासाठी. कान्होपात्रेवर हे आलं आणि कान्होपात्रेनं देवाला एवढं शरण केलं की कान्होपात्रेनं जीवच दिला देवाच्या पायावरती. म्हणजे वारकरी संप्रदायात बघा ना तुम्ही कसं आहे की पायाखाली बळीराजाने जीव दिला आणि पायावरती जिने जीव दिला ती कान्होपात्र आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे सौंदर्य आहे वारकरी संप्रदायाचं, हे अध्यात्माचं सौंदर्य आहे, जिथे जिथे कुणाचाही उद्धार होऊ शकतो. म्हणजे या वाल्याचा वाल्मिकी झाला, गणिका वेश्या होती, त्यानंतर असे बरेच उदाहरणं आहे जिथे अध्यात्म असं क्षेत्र आहे, तुम्ही काहीही करून या. तुम्ही अशी वॉशिंग मशीन आहे ज्याच्यात काहीही धुतलं जाऊ शकतं. पण ती जाणीव तुम्हाला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही अध्यात्मात येता आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी करता. कारण एक जाणीव पुरेशी असते माणसाला आणि ज्ञानोबरांनी ती जाणीव पेरली होती आणि ती जाणीव आज मोठी झाली. त्याला वारकरी संप्रदायाचं वैभव म्हटलं जातं. आपण निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांचं गुरु शिष्याचं नातं तर पाहिलं, पण तसंच एक मैत्रीचं नातं होतं, ते म्हणजे नामदेव आणि ज्ञानेश्वर. ज्ञानमार्गी ज्ञानेश्वर आणि भक्तिमार्गी नामदेव यांची ही मैत्री अध्यात्माचा सुवर्ण काळ ठरली किंवा मानली जाते. आज आज आपण खरं तर बघतोच की ज्ञान आणि भक्ती असा डिबेट चालू असतो किंवा वाद चालू असतो. पण या दोन वेगवेगळ्या विचारसरणी आणि भिन्न शैलीच्या संतांची भेट महाराष्ट्र चळवळीत खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरली आहे, असं तुम्हाला वाटतं का? जी भक्ती सांगितली आहे ती ज्ञानोत्तर भक्ती सांगितली आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळालं आणि ज्ञान मिळाल्यानंतर मोक्ष नाही. ज्ञान मिळाल्यानंतर ज्ञानोबा सांगतात आता भक्ती केली पाहिजे. ज्ञानाशिवाय भक्ती नाही. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अशी मागणी नामदेवरायांनी केली होती. मला ज्ञान पाहिजे पण त्याच्यासाठी भक्ती स्किप नाही करता आली पाहिजे, त्याच्यासाठी प्रेम सोडावं नाही लागलं पाहिजे. असं म्हणजे ज्ञान बघा ना, असं कोणतं ज्ञान आहे ज्याच्यात प्रेम नाहीये? ते ज्ञान उद्धार करत नाही. आणि ते ज्ञान नाहीये, माहिती असू शकते ती. म्हणजे ज्या ज्ञानासाठी प्रेम सोडावं लागतं, ज्या ज्ञानासाठी तुम्हाला तुमच्या श्रद्धा त्यागावं लागतं, ते ज्ञान नसूच शकतं. आणि नामदेवराय हे प्रेमाचं प्रतीक आहे. भगवान श्री पांडुरंगाच्या जिव्हाळ्याचा विषय नामदेवराय. ज्यावेळेस आता मी मागे बोललो तीर्थावळीचं प्रकरण, देव इनसिक्युअर होतोय. तीर्थावळी म्हटल्यानंतर आता नामदेवरायला घेऊन जाणार आहे ज्ञानोबराय आणि मला ते रोज नाही होणार आहे, मला नामदेवराय रोज नाही भेटणार आहे. म्हणून देव नामदेवरायांकडे ज्ञानोबरायांना विचारतात की आता म्हणजे आधी काय होतं की ज्ञानोबराय देवाला विचारतात की भक्त तुमचे नामदेवराय आहेत, माझी अशी इच्छा आहे की त्यांना मी तीर्थावळीला घेऊन जावं. तेव्हा देवाला कसं तरी व्हायला लागतं. देव म्हणतो माझा नामा भोळा आहे, तुम्हाला त्याची जाण असावी, असं देव म्हणतात की नामदेवरायांबद्दल ज्ञानोबरायांना. आणि हे जे दोन सांगड होती का, ज्ञानोबरायांची आणि नामदेवरायांची. नामदेवराय पूर्ण भक्ती होती आणि ज्ञानोबराय साक्षात ज्ञान होता आणि या दोघांचं जमतं. तर हे सांकेतिक अर्थ आहे की ज्ञान आणि भक्ती जिव्हाळ्यानं नांदू शकतात आणि हे वेगळं नाहीये. ज्याला कळतं ना तोच संत होऊ शकतो, दुसरं काही नाही. म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान एक वेळ ज्ञानाच्या पुढे म्हणजे ज्ञानी असेल तर त्याला भक्ती समजेलच असं नाही, पण भक्ती असेल तर समजायचं ज्ञान तिथे आहे. म्हणजे जिथे जिथे भक्ती आहे तिथं तिथं भक्त विठोबाचे भोळे,
म्हणजे ह्या काय म्हटलंय, भक्त विठोबाचे भोळे त्यांच्या चरणी ज्ञान लोळे. एवढं सिंपल आहे ते. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी आळंदीत संजीवन समाधी घेतली. खरं तर आजचे काही नास्तिक किंवा डावे विचारवंत म्हणूयात आपण, असा युक्तिवाद करतात की लहानपणापासूनच त्यांच्यावर खूप छळ झाला होता किंवा खूप भोगावं लागलं म्हणून या नैराश्यातून त्यांनी हा देहत्याग केला. पण हेच वारकरी परंपरेत आपण जर बघायला गेलो तर सकारात्मकतेने हे बघितलं जातं की हे खूप जाणीवपूर्वक आणि स्वइच्छेने घेतलेली संजीवन समाधी होती. तर तुम्ही याबद्दल काय विचार मांडाल? पहिलं तर एक उत्तर एका वाक्यात देतो की ही निराशा वगैरे काही नाहीये. ज्ञानोबरांनी 21व्या वर्षी समाधी घेतली. याचा पहिला अर्थ असा आहे की आपलं काम झालं की निघलं पाहिजे. थांबायचं नाही. थांबलं की काय होतं, याच्यासाठी तुम्ही महाभारत वाचा. ज्या अर्जुनांना गीता सांगितली त्या अर्जुनांना पारध्यांनी दगड मारलेले नंतर. ज्ञानोबरायांचं कार्य संपलं होतं. ज्ञानोबरायांना जे करायचं होतं, ज्याच्यासाठी ज्ञानोबराय आले होते, ते संपलंय, ते झालंय याची जाणीव होती. ज्ञानोबराय ज्यावेळेस गेले होते वारीला, आणि कार्तिक शुद्ध एकादशी होते आणि कार्तिकीला ज्ञानोबराय देवापुढे प्रस्ताव मांडतात की माझी अशी इच्छा आहे की आता माझं सगळं कार्य संपलंय, मी समाधी घेतली पाहिजे. देवाच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे ज्ञानोबरायांचे बंधू मोठे आहेत. त्या सगळ्या जमाव्यामध्ये ज्ञानोबराय लहान आहेत आणि देवाकडून वचन घेतले की मी जे आतापर्यंत तुला काही मागितलं नाही, जे मागशील ते द्यावं लागेल, आणि मागितलं काय, समाधी तुझं पाशी घेईन म्हणतो. ज्ञानोबरायांनी जो प्रस्ताव मांडला होता की मला आता पंढरपुरात समाधी घेऊ द्या बाबा, तर त्यावेळेस देवाची लाईट लागले होते असं म्हणताय. देवाला सुचलंच नाही आता काय रिॲक्ट केलं पाहिजे. 21 वर्षाचे ज्ञानोबराय आहेत आणि हे म्हणतायत की समाधी घ्यायची, आणि त्यांना म्हणजे 21 म्हणजे हे कुठे झालेलंच नाहीये ना. पृथ्वीवर काय विश्वात 21व्या वर्षी समाधी घेतलेलं उदाहरणच नाहीये. आणि ज्यावेळेस तुम्ही हे बघा की एखादं कार्य आपण करतो आणि ते काम झालं की आपण तिथं रेंगाळलो ना, इज्जत जात असते त्या माणसाची. ज्ञानोबराय म्हटले असते तर ज्ञानेश्वरी लिहून झाली, तीर्थावली झाली, थोडंसं थांबू, आता बघू कसं लोक वाचते का नाही, चिल करू. नाही, आपलं काम झालं, आपण निघलं पाहिजे ह्याची जाणीव ज्ञानोबरायांना होती. आणि 21व्या वर्षी ज्ञानोबरायांनी 22व्या वर्षी ज्यावेळेस समाधी घेण्याचं ठरवलं, त्यावेळेस देवाने सांगितलं की ज्ञानोबराय तुम्ही ठीक आहे समाधी घ्यायची तर आळंदीला समाधी घ्या. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला मी तुम्हाला समाधी देतो. आणि तो समाधी सोहळ्याचा उत्सव झाला. आपल्याकडे कार्तिकी ज्यावेळेस आळंदीची वारी असते, कार्तिक वद्य वारी असते, त्यावेळेस समाधी सोहळा हा उत्सव म्हणून साजरा केलो. यात निराशा वगैरे नाही, लोक आनंदाने समाधी सोहळा करतात. आणि समाधी सोहळ्याचं वर्णन जर आपण वाचलं की नामदेवरायांचे अभंग बघा की समाधी सोहळ्यामध्ये साक्षात भगवंत आले होते. रुक्मिणी आईसाहेबांनी उडदाचं वरण केलं होतं, इतकं छोटं छोटं वर्णन त्यात लिहिलेलं आहे. पंगत बसलेली आहे, सगळे टाळ गजरांच्या याच्यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस तो समाधीचा प्रसंग आहे ज्ञानोबरायांचा, ज्यावेळेस समाधी द्यायची आता तिथे कसोटी आहे. आणि समाधी जे निवृत्तीनाथ आयुष्यभर कधी व्यक्त झाले नाही, आयुष्यभर ज्यांच्या ज्ञानाने त्यांना शोक दिला नाही, ते लोळून रडतायत. नामा म्हणे आता पेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीचे. आता त्यांना आम्ही समजून सांगू शकत नाही, देवच समजून सांगू शकतात. आणि हा सगळा सोहळा पाहताना रुक्मिणी मातेला आश्चर्य झालं की कोण आहे म्हणे, यांच्यासाठी एवढं सगळं चाललंय, तुम्ही वैकुंठाहून इथं आलेत आणि ह्यांचा सोहळा करतायत. तेव्हा देवाने त्यांना उत्तर दिलं की म्हणजे देव रुक्मिणीला म्हणतात की हाची एक योगी देखील नाही. मी खूप लोक पाहिले, ही भावंड म्हणजे समाधी सोहळ्यावर बोलणं चॅलेंज आहे, तुम्ही आवरू शकत नाही तुमच्या भावना. ज्यावेळेस त्यांना विचारलं की हे काय आहे, हे कोण भावंड आहेत की ज्यांचा एवढा गजर केला जातो, एवढ्या कमी वयात त्यांनी समाधी घेतली जाते, तेव्हा देव सांगतात की ही मग तुम्ही प्रवास आठवा ना त्यांचा, त्यांनी काय काय सोचलंय. आणि 22व्या वर्षी 16व्या वर्षी लोक ज्ञानेश्वरी लिहितात, लोकांना 61 उजाडते, वाचत पण नाही. 22व्या वर्षीच जन्म होतात, काहीला 30 ओलांडून गेल्यावर कळतं आपल्या आयुष्यात आपण काहीतरी केलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी 22व्या वर्षी सगळं क्लोज केलंय. आणि ज्यावेळेस ते समाधीचं प्रकरण आहे, ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधी घ्यायला जातात आतमध्ये, त्यावेळेस नामदेवराय जे व्यक्त होतात ना समाधी सोहळ्यावरती, समाधी सोहळ्याचे जे अभंग आपण पाहिले तर नामदेवराय म्हणतात की नामा म्हणे आता लोपला दिनकर.
संपलंय आता. ज्ञानच माळवलेलं आहे आणि बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ आणि ज्ञानोबाराय आजही ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस पुन्हा एक दान मागितलं होतं. ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस समाधी द्यायची, देव म्हणाले, की "आता तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे. तुम्ही समाधीला बसताय." आणि त्यावेळेस ज्ञानोबारायांनी देवाकडून अजून एक दान मागून घेतलं, की ज्ञानोबाराय म्हणतात, की "ज्ञानदेवे घेतले दान, बाबा समाधी धरोनिया ध्यान. बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो." आजही ज्ञानोबाराय आळंदीमध्ये आहेत, संजीवन आहेत. तिथे बसून कीर्तन करतात. बऱ्याच लोकांना याचा अर्थ माहिती नाही. संजीवन समाधी म्हणजे ज्ञानोबाराय आहेत का? उकरून गेलं तर खाली भेटतील का? मूर्ख प्रश्न आहे ते. तथ्य नाही आहे त्यात काहीतरी. ज्ञानोबारायां तिथे लहरी, तिथे वारा, झुळूक जरी आली तर ज्ञानोबारायांचा स्पर्श होतो. तिथल्या पाना-पानामध्ये ज्ञानोबाराय संजीवन आहे. तिथल्या माती-मातीत ज्ञानोबाराय संजीवन आहे. तुम्ही सगळं बघा आळंदीला जाऊन बसा, तुम्हाला हे वाटायला लागतं. आणि जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ म्हटलं जातं ना, तो सोन्याचा पिंपळ जो आहे, तो साक्षात ज्ञान आहे. तिथं बसून वाचलेला एक अध्याय आणि घरात बसून वाचलेला अध्यायात काहीतरी जाणवतं. तिथे साक्षात ज्ञानोबारायच्या लहरी आहेत आणि त्या ब्रह्मानंद लहरी प्रगट केली म्हटलं जातं ज्ञानेश्वरीच्या संदर्भाने आपल्याकडे. त्या लहरी तिथे जाणवतात आणि ज्ञानोबाराय आजही संजीवन आहेत. ज्ञानोबाराय तुम्हाला कुठे भेटायचे असतील तर ते ज्ञानेश्वरीत भेटतात. प्रत्येक ओवीत ज्ञानोबाराय भेटतात. ज्ञानोबाराय म्हणजे आज असं लोकं म्हणतात सहज, की आम्हाला ज्ञानोबाराय भेटतील का? ज्ञानेश्वरी हा मॅप आहे ज्ञानोबारायपर्यंत पोहोचण्याचा. गाथा हा मॅप आहे. जसं GPS आपण हे करतो तसं मॅप आहे. कसं पोहोचायचं कुठे ते तिथे सांगितलं जातं आणि समाधी ही निराशा नाहीये. समाधी सोहळा हा निराशेचं उत्तर आहे. समाधी सोहळा निराशेतून बाहेर काढतो. म्हणजे 21व्या वर्षी एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्याचं उद्दिष्ट संपवून मुक्त होते. तुम्हाला त्याची जाण पाहिजे आणि म्हणजे आपली डिग्री पण 21लाच होते. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. त्या 21 डिग्री झाल्यानंतर एकदा समाधी सोहळ्याला नेलं पाहिजे सगळ्यांना. असा एक व्यक्ती ज्याने 21व्या वर्षी सगळं होऊन मुक्त झाले. असा एक व्यक्ती झालो की 21व्या वर्षी मार्केटमध्ये यायचंय. हे 2 कॉन्ट्रास्ट अभ्यासायचे असतील तर समाधी सोहळा बेस्ट उत्तर आहे.